मी सूर्यकांत गंगरे, वेस्टर्न विलेज ज्येष्ठ नागरिक ग्रुप आज इंटरनॅशनल हॅपीनेस डे आहे हे आपल्या सर्वांना माहितीच आहे। या विषयावर हॅपीनेस आनंद यावर दोन शब्द आपल्याला सांगावे या विचाराने मी आपल्याशी काही बोलू इच्छितो। हॅपीनेस म्हणजे सर्वप्रथम आपल्या आंतरिक मनातून जो उद्भवतो आणि त्याचा हेतू आपण उत्तम व्यक्ती बनावे हाच असतो। व्यक्तीच्या आयुष्यात सर्वप्रथम प्राथमिक गरजा भागल्यानंतर नवनवीन ऐश्वर्याची जमवाजमव करण्याची ईर्ष्या प्रत्येक व्यक्तीमध्ये निर्माण होते आणि तो आपल्या प्राथमिकता बदलतो, स्वतःला विसरतो, त्याचा वेळ कमी पडतो, त्याला स्वतःसाठी वेळच मिळत नाही। आपला रोग काही करायचे असतो आणि आपण स्वतःच्या उन्नतीकडे दुर्लक्ष करू लागतो। हे सर्व उलटपालट होत असते। या सर्वांचा आपण खोलवर विचार करूया। आपण ज्या ठिकाणी आहोत तिथे आपणास आनंद का होत नाही? आपण बदल का अपेक्षित करतो? बरेच लोक आपली नोकरी, गाड्या, घरे, मित्र इतकेच काय लाईफ पार्टनर बदलण्याचा विचार करीत, स्वतःला बदलण्याचा विचार मात्र त्याच्या मनाला शिवत नाही। इथेच आपण चूक करीत असतो। परमेश्वराने आपणास काही विशिष्ट कामगिरीसाठी या जगात पाठविले आहे याचा आपल्याला विसर पडतो। आपण आपली सभोवतालची परिस्थिती बदलण्याची धडपड करतो, परंतु परमेश्वराची अशी अपेक्षा नसावी। आपणास दिलेली कठीण परिस्थिती कदाचित आपण बदलावे या विचारानेच त्याने आपल्याला दिलेली असते। आपण आपल्या जीवनामध्ये प्रगती करून सुखी व्हावे हीच त्याची अपेक्षा असते। अनेक व्यक्ती आपल्या बाह्य परिस्थितीला दोष देत असतात। काही व्यक्तींना आपले शेजारी, नोकरीच्या ठिकाणचे वातावरण असह्य होत असते। यामध्ये आपण आपल्या जीवनाच्या मुख्य हेतूकडे दुर्लक्ष करतो आणि आपले जीवन असह्य बनवितो। आपणा सर्वांस आपली आंतरिक प्रगती करायची आहे हे आपण विसरतो। आपण सर्वांशी चांगले वागूया आणि चांगले राहूया यातच आपल्याला समाधान वाटले तर आपण अधिकाधिक आनंदी होऊ शकतो असा माझा ठाम विचार आहे। पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय हॅपीनेस डेच्या हार्दिक शुभेच्छा।